जिच्यातून जन्माला आला ती ज्ञानेश्वरी, जिच्यातून 700 वर्षापासून संत झाली, ते जिनं दान केले तिचं नाव ज्ञानेश्वरी, इन्क्लुडिंग भगवान बाबा बैसोनी पाण्यावरी. आणि ही जाणीव ठेवून जाणीवपूर्वक भगवान बाबांनी जी साधना केली ती कळावी म्हणून अभंग घेतलेला आहे. गडापासून आणि मंदिरापासून 4 गोष्टी चालतात. शंकराचार्यांनी सांगून ठेवलेले शिक्षा, रक्षा, अर्थ आणि सेवा, हे 4 प्रकल्प चालण्याची जागा, त्याचं नाव गड, संस्थान आणि देवस्थान. आता आपल्याकडे गड आहे, आल्यापासून पाहतोय बाबा सगळे बाबाच्या सांगण्यावरून न सांगण्यावरून मनाने ज्या त्या पद्धतीने सेवा चालू आहे. आणि जो सेवा करतो तो स्वतःला भाग्यवान समजतो. बघा बरं का, शिक्षा आहे दिवसभर सेवा झाली की सकाळ आणि संध्याकाळ आणि दुपारच्या सत्रात कीर्तन, कथा आणि पुन्हा कीर्तन, याला म्हणतात शिक्षा. आणि अर्थ हा जो प्रकल्प आहे, आपल्याकडे काही लोकांना शंका निर्माण केलेली, मंदिर बांधलं का ब्राह्मणाचा फायदा होतो. मंदिर बांधलं का, कोणतंही मंदिर घ्या बरं का मोठं, किती ब्राह्मण असतात का आम्हाला, असून 10, 5, 3, 4, त्याच्यापेक्षा बाहेर विचार करा, फुलं विकणारा कोणी, फुलाला निर्माण करणारा कोणी, ट्रॅव्हलमध्ये कोणी, चहा तयार करून विकणारा कोणी, देवाच्या दारात कुंकुवापासून, माझ्या बोलण्याचा राग येईल, जे कुंकू लावत नाही ते आपल्या देवाच्या मंदिरासमोर कुंकू विकतात आणि आपले येडे त्यांच्याकडून घेतात आणि वरून सांगतात महाराज अक्षय करांडा आहे. अक्षय, अरे जे घेतले ते तर पांढऱ्या कपाळाची माणसं डोळे उघडून सुद्धा बघायला तयार नाहीत. आम्ही ज्यांच्याकडे शास्त्री केलं त्यांना गावरान खायची सवय होती. त्या भागात घाणे वगैरे होते परभणीच्या. मला ते म्हणलं की तू जरा करडीचे तेल घेऊन ये, म्हणून मी करडीचे तेल काढायसाठी गेलो. आणि तिथे एक मुलगा आला होता. तो म्हणलं काय कमी वयात टक्कल पडले, केस आले पाहिजे म्हणून तेल न्यायला आलो. आणि तो घेऊन गेला 1000 रुपयाचं. तर मला वाईट वाटलं आणि हसू आलं. ज्याच्या कोण घेऊन गेला तो खुद्द टाकला होता. अरे म्हणलं डोळे उघडून तर बघ नेमकं काय घेऊन चाललं. आपली तयारी वेगळी महाराज. मुलं डोक्याला बादामचा शॅम्पू लावतात, बादामचा शॅम्पू लावतात आणि खाताना गुटखा खातात. तेल बादामचं लावतात. मला तर एकदा म्हणलं महाराज दुधाची साबण वापरा, डव दुधाची, आणि पिताना ही काही कीर्तन सांगायसारखं. तुमचं जोपर्यंत बाहेर लक्ष आहे तोपर्यंत तुम्ही आत जात नाही. आणि हे प्रवास वेगळे, बाहेरचा प्रवास याचं नाव संसार, आतला प्रवास याचं नाव अध्यात्म. अध्यात्म शब्दाचा अर्थ आहे अध्यात्म, निजी, खाजगी आणि एकदम प्रायव्हेट, त्याचं नाव अध्यात्म. सामुदायिक याचं नाव धर्म. आणि याला चालना देण्यासाठी जो आहे तो संप्रदाय. आणि संप्रदाय जिवंत ठेवण्यासाठी काही संत लागतात, त्यांना भगवान बाबा आणि वामन भाऊ म्हणतात. यांच्यामुळं संप्रदाय जगतो आणि काही नालायकामुळं बुडतो. विठाला संतांची जरा वेगळी व्याख्या लक्षात ठेवा बरं का. आता खूप फिरता तुम्ही. मुंबईच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर भिकारी तोंडानं भीक मागतो. तोंडानं. बरं त्याला भीक पाहिजे म्हणजे किती पाहिजे? खासदारकीचं तिकीट पाहिजे का? ₹2. जिवंत आहे, जिवंत माणूस आहे, ईश्वराचा साक्षात अंश आहे. तोंडानं जिवंत माणूस भीक मागतो, ₹1 सुद्धा कोणी देत नाही.
59 वर झालेत भगवान बाबाला समाधीत जाऊन, त्यांच्या नावानं कोटीत पैसा गोळा होतो, याला संत म्हणतात. ते नाहीत त्यांचं पुण्य जिवंत आहे, ते नाहीत त्यांनी ठेवलेला सुगंध जिवंत आहे. ज्ञानोबराय 725 वर झालेत, पण ज्ञानोबरायचा सुगंध जिवंत आहे. आणि त्यांच्यामुळे इतर संताचा सुगंध जिवंत आहे. याच्या पलीकडे आहे का, मनुष्य जन्माला तुम्ही आलेले आहात, पुरुष शब्दाचा अर्थ पुरुषार्थ करण्यासाठी आलेले आहेत. पुरुषही ही अर्थते प्रार्थते येथे पुरुषार्थ. तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्यासाठी आलेले आहेत, स्वतःला मोठं करण्यासाठी आलेले आहेत. महाराज, एक 2-3 वर्ष कोणत्याही महाराजाला, कोणत्याही संताला, कोणत्याही उद्योजकाला त्रास होतो. हलगड लोक त्रास दिल्याशिवाय राहत नाहीत. पण माझं नीट आहे का, बदला कसा घेतला जातो, विजय कसा मिळवला जातो. 725 वर झालेत आळंदीत माऊलीला येऊन, बारीक आहे का. त्या काळात माऊलीला त्रास झाला असेल वर्षभर. माऊलीचं आयुष्यच किती, 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस. त्रास किती, 1 वर्ष 2 5, 5च्या वर दुःख. बारीक आहे का. आळंदीत 5 वर्ष त्रास झाला असेल, पण गेल्या 720 वर्षापासून रोज 2 वेळेस त्याच आळंदीमध्ये माऊलीची आरती आळंदी करते. याला विजय म्हणतात, याला म्हणतात ताकद, याला म्हणतात पुरुषार्थ. आणि तो पुरुषार्थ तुम्हाला करता यावा याच्या करता निर्माण केलेला ग्रंथ, याचं नाव ज्ञानेश्वरी, याचं नाव. आणि तो ठेवलेला आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. आज महाराज अभ्यास करून पहा तुम्ही, संपूर्ण वारकरी संप्रदायात असे काही मराठीचे लेखक वगैरे नाहीत संप्रदायामध्ये, काही साहित्यकार साहित्य रत्न नाहीत मराठीशी. पण जिथं कुठं महाराष्ट्रात मराठीचं साहित्य संमेलन होतं, देवाला आणि ज्ञानोबरायला न मानणारे लोक ज्ञानेश्वरीला डोक्यावर घेऊन नाचतात, याला माऊलीचा मान म्हणतात. मी म्हणतो माणूस डावलला तर हरकत नाही, माणसाचं व्यक्तिमत्व डावलता आलं नाही पाहिजे. काही माणसं आबाला मागं बोलू शकतात, पण गपचिप त्यांच्या त्या क्लिपा ऐकावं लागतात. नाही, एखाद्या विद्वानाला तुम्ही माघारी शिवी देऊ शकता, तोंडावर देऊ शकता, पण त्याच टिपण बाजूला बसू शकता. लक्षात आलं. तुम्हाला डावललं तर हरकत नाही, तुमच्या ज्ञानाला डावलता येत नाही. ते ज्ञान कमवा, ते ज्ञानेश्वरी ते. आणि या पलीकडे आहे का, ती ज्ञानेश्वरी तारुण्यात लिहिलेली. जे फूल असतं ना, त्याच्यामध्ये जोपर्यंत सुगंध आणि परिमळ आहे तोपर्यंत त्याला पूजेला वापरतात. परिमळ निघून गेला, फूल पूजेला म्हातारे जे माणसं आहेत त्याचं वर्णन हे ज्ञानोबरायचं. म्हातारे माणसं दुःखी नाहीत, ओसाडीत. कळली भाषा. ओस फूल देठी. तुम्हाला ना कोणी कंटाळलं नाही पाहिजे. तुम्ही माझ्या समोर आहात महाराज. माणसं कमीत कमी, देव नाही भेटला तर हरकत नाही, माणसं कमवता आली पाहिजे कमीत कमी. नाही तर काही भाग्यवान आहेत, गावात टपरी असते आणि 20 लोक चहा पित असतात. हा भाग्यवान गेला का टपरी मोकळी होती. टपरीवाला सांगतो, पाटील जर परत चहा वाटला तर फोन करा, घरपोच मिळेल. तुमचे पावन पवित्र चरण आमच्या दुकानाला लावू. कुठं पाय लावायचा याचा पण अंदाज ठेवा बरं का. आता आम्हाला एक मानणारा माणूस आहे आणि मला म्हटलं की शास्त्रीजी तुम्ही आमच्या हॉटेलला पाय लावा. आता मला काय माहिती हॉटेल कशाचं आहे. आणि तुम्ही पण भाग्यवान आहेत, ऑपरेशन थिएटरला जाता. हिरवी लाईटचा अर्थ काय, सिक्युअर, सुरक्षित आहात. आणि लाल लाईट म्हणजे धोक्यात. हॉटेलवर गेल्यानंतर प्युअर व्हेज
हिरव्यात लिहिलेलं सिक्युअर, सुरक्षित. आणि लाल मध्ये काय? धोका. काही लोक रोज धोका खातात. नाही भाषा लक्षात आली? धोका रोज खातात. आम्ही पण तिथं उतरलो, गाडीच्या खाली उतरलं, सगळं लाल दिसलं. परत गाडीत बसलो. तुम्हाला बाबा पाय लावले नाही. अरे म्हणलं, तुझ्या हॉटेलला जर मी पाय लावले तर लोक त्यांचे हात माझ्या पायाला लावायचे नाही. वेळ आहे का? म्हणलं आम्हाला ज्ञानोबांनी शिकवलेलं आहे कुठं कसं वागायचं. विठाला आपापलं आवरा. ओस होईपर्यंत वाट बघू नका. एक दृष्टांत खूप छान आहे, मनाव घेऊ नका. बरोबर का? घेणार नाहीत ना? घेतलं तरी कुठं तुम्ही ओळखायचे मला परत. आता जे 80 आणि 90च्या दशकात मुंबईला गेलेले आहेत, 80 आणि पूर्ण ताकदीनं मेहनतीनं एक फ्लॅट विकत घेतात. त्याची रेंज आहे 4 माणसाची कॅपॅसिटी. तो, त्याची बायको आणि 2 मुलं. बघा बरं का? आणि भविष्यात तो माणूस रिटायर होतो, निवृत्त. 2 मुलाचे लग्न होतात. माणसं की झाली आता खोलीत? फ्लॅटमध्ये माणसं की झाली? फ्लॅटची रेंज किती? आता त्या फ्लॅटला कोण दोघं नकोय? नाही ग. ज्यांनी फ्लॅट विकत, मी फ्लॅट बद्दल नाही बोलत, मुंबई बद्दल नाही बोलत मी. हे सर्रास युनिव्हर्सल नियम आहेत, इथपासून तर जापान आणि अमेरिकेपर्यंत. तुम्ही जे संसार वाढवलेला आहे तो संसारच अंतिम काळात तुम्हाला नकोस आहे. तुम्हाला नाही बरं का, त्याला तुम्ही नकोस आहेत. इतकं ओस पडेपर्यंत जीवन नाही पाहिजे, भरलेलं जीवन पाहिजे. याचं वर्णन खूप छान आलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं वर्णन आजच्या अभंगात प्रामुख्यानं केलेलं आहे. आणि करणारी जनाबाई कोण आहे? जना बाई वर्णन करते हो, आणि गड्याला कळत नाही लवकर. आहे लक्षात तुमचे? आणि याही पेक्षा लक्षात ठेवा, शिंपी समाजाच्या नामदेव महाराजच्या घरी भांडे घासणारी जनाबाई ज्ञानेश्वरीचं वर्णन करते. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि अलीकडचे लोक म्हणतात स्त्रीला शिक्षण नव्हतं. मग आम्हालाच काय केलं? नाही चमत्कार आहे. मग म्हटलं चमत्कार तर आम्हाला मान्य आहे. 10 मिनिटांना लक्षात आलं, अरे अंधश्रद्धा इथे. चमत्कार म्हणलो काय होईल? तुम्हाला महाराज ही अंधश्रद्धा आहे. म्हणलं अभंग तर आहेत ना, तुला कळत नाही, आम्ही काय करायचं? जनाबाईंनी वर्णन केलंय महाराज. आणि याहीपेक्षा पृथ्वीवरचा एकमेव धर्म आणि एकमेव संप्रदाय आपला आहे जिथं स्त्रीला बोलण्याचा अधिकार आहे, स्त्रीला देवता म्हणून घेण्याचा अधिकार आहे. इतर कोणत्याच धर्मात स्त्रीत्व हे देवत्वात बसत नाही. नाव घेत नाही, तुम्ही फक्त अभ्यास करा. आणि आपल्या इकडे पद्धत अशी, अगोदर नाव बाईचं घेतात. सीता राम, राधे रुक्मिणी पांडुरंगाभ्याम, अगोदर बाई. उमापती एवढं घेतात तरी माणसं म्हणतात बाई मागे राहिली. अजून लक्षात नाही महाराज, बाई मागे नाही, बाई माग म्हणणारा माणूस अजून मागे. जनाबाईचा अभंग, ज्ञानेश्वरीचं वर्णन करण्यासाठी तुमची वाणी शुद्ध लागते, बुद्धी पवित्र लागते. 2 लोकांचा परमार्थ आहे मी कायम सांगतो. अतिबुद्धिवान लोकांचा एक परमार्थ आणि अतिश्रद्धावान लोकांचा एक परमार्थ. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या याचं नाव वेद. दार्शनिक जे आहेत ते पूर्ण वैज्ञानिक आहेत, पूर्ण. ज्ञानोबराय पहा, हे आता लाईट आल्यापासून मोतीबिंदू व्हायला लागला बरं का. लाईट आल्यापासून 7व्या अध्यायात ज्ञानोबराय सांगतात हे असो डोळ्याची.
डोळ्यामध्ये ना कृष्णबिंदी फोडल्यानंतर पाणी असतं, ते पाणी थिजतं, त्याच्यावर लाईट चमकली, त्रास झाला, वय वाढलं, हे असो डोळाची पडरची. आणि एकदा का ते थिजलं ना असं पडवं तयार होतं, समोरून दिसत नाही, पडदा तयार होतो. ज्ञानोबराय 700 वर्षापूर्वी लाईट नसताना जो आजारच नव्हता त्या आजाराचं निराकरणासकट वर्णन करतात. गॅलिलिओ गॅलिलेचा सिद्धांत कोणताही महाराज आताच्या स्टे ऑर्डर पासून सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय 700 वर्षापूर्वी वर्णन करतात. आणि याच्याही पेक्षा अल्बर्ट आइन्स्टाईन, सत्येंद्रनाथ बोस आणि पीटर हिग्स यांनी जे 20व्या शतकातलं आणि 19व्या शतकातलं सर्वोच्च फंडामेंटल सायन्स मधला सिद्धांत शोधला, त्याचं वर्णन करण्यासाठी ज्ञानोबरायांनी 725 वर्षापूर्वी अनुभवामृतामधला पहिला सगळा अध्याय खर्च केलाय. सगळा ऐसिये निरुपाधिकी जगाची जी जनकी मिया वंदिली मुळीके देवो देवी. ऊर्जा आणि वस्तुमानातून एनर्जी आणि मास मधून विश्व निर्माण होतं. देव आणि देवी भाषा संप्रदायाची, भाषा साहित्याची आणि भाषा ज्ञानोबरायची एवढाच फरक आहे. अलीकडे सांगतात महाराज तो परमाणू कणाकणात भिडलेला आहे. मग आम्ही कुठं काय म्हणतो का परमाणू माझे उवाये मांडले हाती, ही ज्ञानोबरायची प्रतिभा आहे. विठाला आपल्याला प्रतिभाच माहित नाही, जी माहिती ते काहीच का माहित नाही. हे कमी वयातले महाराज 16 वर्षाचं वय, ज्ञानोबरायची ही ताकद महाराज पाहिल्यानंतर सुचायला काय सुचतं याच्यावर वर्णन असतं. आता मागे आम्ही जरा फिरायला गेलो होतो लोणावळ्याला. तुमची काही अडचण नाही कोणाची. तिथे गेल्यानंतर मला एक जण म्हटलं महाराज तुम्ही इकडं. म्हणजे तुझ्या बापाचं लोणावळा. काहीला वाटतं महाराज भरले होते आणि स्पेसिफिक एरियाज कव्हर करावा. अवघड आहे. वर्षरात वगैरे लोक खात नाहीत, काहीच माहीत नसतं. एका वारकऱ्याचं वर्षरात होतं, मी जेवायला बसलो आणि एक जण मला म्हटलं महाराज तुम्ही जेवायला. अरे म्हणलं तुझ्या गळ्यात माळ नाही, तू काही चालतं तुला, आम्हाला वर्षरात चालायला काय अडचण आहे लक्षात तुमच्या. आक्षेप समोरच्यावर केला जातो फक्त. आता लोणावळ्यामध्ये निसर्गानं भरलेलं सौंदर्य, निसर्गानं हिरवा शालू पांघरलेला आहे, धबधबे वाहत आहेत, एकविरा आई सजलेली, कारला डोंगर आणि लेण्या आणि कमळ उमललेले. आणि एवढ्या वातावरणात आमचा मित्र म्हणला महाराज काय गवत आहे, म्हैस आणायला पाहिजे होती. नाही रेड आहे म्हशी मागचं, काय मागाव आणि कुणाला मागाव. आम्ही कुठे आहेत महाराज, काय चाललंय. बरं येताना म्हटलं महाराज आपली डिकी मोकळी का, क्रेटाची डिकी मोठी. म्हणलं हाय. नाही एखादी पेंडी. तुम्हाला म्हैस कळली पण किती अवघड आहे महाराज. आणि याचा अर्थ वेगळा आहे. तुम्ही जमलेले आहात, पण ज्याच्या करता जमले त्याच्यावर लक्ष पाहिजे. त्याच्यावर लग्नाला आहे ना 10,000 लोक जमू नाही तर 1,00,000 जमू, नवरीचं लक्ष फक्त नवरदेवावर असतं आणि नवरदेवाचं तर पक्क नवरीच असतं. तुम्ही किती गाठ घ्या, हातात हात द्या नाही तर आलिंगन द्या, 4 दिवसानं फोन करून विचारतो आला होता का. अरे बाबा तुझ्या समोर नाचलो न घेता तरी उपकार विसरला, याच्यापेक्षा काय बोलावं विठाला. ताकद आहे महाराज. कोण आहेत बघणं कसं पाहिजे. आता आळंदीला 10 लाख लोक जमतात,
आबा यंदा मला एक जणांनी प्रश्न केला, म्हणले बाबा यंदा फड नाही आलं. सज्जन लोक आहेत का? यंदा फड आला. मी म्हणलं भगवानगडाचा आलाय, घायनाथगडाचा आलाय, तारकेश्वरगड आलाय, विठ्ठलगडावरून महाराज आलेत, कोण राहिले? नाही नाही तुम्हाला नाही कळलं म्हणलं. फड आला तमाशाचा. त्याला म्हणलं तू तर मालकरी आहे. आपलं काही नाही, पण बघायला गेलो होतो. आलाय का? माऊलीनं काही वही आणि पेन दिलाय का? कोण आले कोण नाही आले? तुम्ही इतराला मोजायला जर गेले ना, माऊलीच्या मोजणीतून बाजूला पडतं. सिद्धांत एवढा मोठा आहे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. तो शब्द आहे ना, तुम्ही खूप प्रांजळ घेता, एवढा सौजन्यवान शब्द नाही तो. इतरांचा लेखा याचा अर्थ इतरांना मोजत नाही, आणि इतरांची मोजणी जर केली तर माऊलीच्या मोजणीतून आपण बाद होतो. हे लक्षात ठेव. काही लोक बरे आहेत, ते कमळाला भरपूर पाहतात, कमळाला पाहतात. तसे काही लोक चांगले आहेत जे ज्ञानेश्वरीला किमान पाहतात. आणि मग काही लोक सांगतात 9,000 ओव्या आहेत, 18 अध्याय आहेत, तर चांगलं आहे, हरकत नाही. पण ओव्या मोजण्यासाठी ज्ञानेश्वरीचा जन्म नाही, फोटो काढण्यासाठी कमळाचा जन्म नाही. कमळाचा खरा आनंद घेतो कमळाच्या कळ्याला पाकळ्याला कळू न देता आतमधला आनंदाचा परिमळाचा गाभा चाखून निघून जातो, तो भुंगा आहे. तसं इंद्रियाच्या कळ्यांना कळू न देता भुंगा जो आहे, इंद्रियाच्या कळ्याला कळू न देता ज्ञानेश्वरीचा गाभा घेऊन जातो, त्याला खानदानी पारमार्थिक म्हणतात. खानदानी बरं का, ही ताकद आहे. आपलं असं आहे महाराज, नाजूकपणाच नाही. एका मला अरे गुलाबाचं फुल तोडून आण, असा झटका आणला, सगळ्या पाकळ्या खाल्ली, दांडी घेऊन आला. म्हणलं महाराज लावा. म्हणलं कुठलं होतं? नाही कुठंतरी लावा, लाव शेंडीत म्हणलं. नाजूकपणा परमार्थात लागतो, सेन्सिटिव्हपणा परमार्थात लागतो. पुढचा टप्पा आहे का बरं का, ज्ञानेश्वरीचं वर्णन करण्यासाठी पुढचा खूप छान मुद्दा आहे. हृदय आतमध्ये जे टप्पा आहे, 4 प्रकार आहेत. वाणी बाहेर येताना मनाला स्पर्श करून जर आली तर कवित्व जन्माला येतं. एक कवित्व. कवित्व म्हणजे काय? डोळ्याला हिरणीसारखी दिसतात, हिरणीसारखी, कातड्याचं वर्णन चंद्रासारखं. नाही ऐकलं असतं ना तुम्ही? हे ठीक आहे, शब्द चांगले आहेत, पण बुद्धी घाण ठेवलेली. कोणाला वापरावेत याचा अंदाजच नाही, कुणासाठी आपलं हृदयपणाला लावावं याचा अंदाज नाही. मग मन जे आहे ते आज 5,000 वर्षापासून शब्दाचा आणि वाणीचा विकास झालेला आहे. स्फोटायत्तम जगत सर्वम तदेतद्यो वर्तते, हा शब्दाचा प्रवास आजपर्यंत. आणि या प्रवासामध्ये ज्यांचं मन प्रभावी आहे ते कालिदास आहेत, नल दमयंती सारखे काव्य लिहिणारे लोक आहेत. आणि ज्यांची बुद्धी प्रभावी, त्यांनी माईकचा शोध लावलाय, विजेचा शोध लावलाय, मेडिकल सायन्सला जन्म दिलाय, इंजिनिअरिंगला जन्म दिलाय. आणि इंजिनिअरिंग मेडिकल सायन्स याच्यामध्ये अलंकार नसतात, अलंकाराची भाषा चालत नाही. तिथं फक्त तत्वाशी गाठ पडली पाहिजे, क्लेरिफिकेशन पाहिजे. जो बोलायचंय ते घुमून फिरून नकोय, क्लिअर पाहिजे. आणि हे समजण्यासाठी माणूस भाग्यवान पाहिजे. माणूस सांगता पण आलं पाहिजे बरं का. रोग्याला सुद्धा आपला विलाज क्लिअर होण्यासाठी पेशंटला सुद्धा सांगता आलं पाहिजे नेमकं काय झाले. नाही तर काही भाग्यवान डॉक्टरकडे गेले म्हणतात कसनुस होतंय, कसनुस. मग या कसनुसाला पण डॉक्टर कसनुसा भेटतो. एका डॉक्टरने सुपेवून हार आणला होता,
सोपे हार आणला आणि असं बाजूला ठेवला. पेशंट खुश, चेहऱ्यावर ग्लोच आला त्याच्या. तो म्हटलं मला माहित नव्हतं असं हार वगैरे आणावं लागतो म्हणून. भाग्य आहे माझं. ते तसं नाही, हे ऑपरेशन माझ्या जीवनात पहिलं. जर सक्सेस झालं तर मला काम येईल, आणि नाही झालं तर असले भेटलो जगायची अपेक्षा आहे का आता. विठाला मला तर असं वाटतं महाराज, नाही संत भेटला जीवनात तर हरकत नाही, मूर्खाची गाठ पडायला नको, विनाकारण टेन्शन. मला सकाळी विनाकारण एकाच दया आली. त्याला गाडीत घेतलं, म्हातारा माणूस होता. तो गाडीत बसला, मला म्हटला महाराज 24ला काय होईल. आपला अपाय तिने संग, अशाची संगतच नको ज्यांच्या संगतीत दुःख होतं, ज्याला पाहिल्यानंतर हृदयाला गारवा निर्माण होतो, अशाची गाठ घ्या. भगवान बाबाचा चेहरा पाहिला तरी माणूस प्रसन्न होतो. बाबाचा चेहरा, मी एक वाक्य सांगत असतो, 700 वर झाले ज्ञानोबरायला. आज घडीला ज्ञानोबरायचा फोटो पहा, तुकोबरायचा पहा, भगवान बाबाचा, वामन भाऊचा पहा, नाहीतर नारायण बाबाचा, नाहीतर शिवनाथ बाबाचा पहा. यांना पाहिल्यानंतर असं वाटतं हे लोक आजही जिवंत आहे. त्रिविध तापाची झाली मी काय ऐकावर. ह्या लोकांचे चेहरे आज पहा, असं वाटतं जिवंत नाही ग. आणि आपल्यातले काहीचे आता पहा, गेलीत का काय तेच कळत नाही. मी सांगत असतो, एक महाराज सध्या वृंदावनला, प्रेमानंद महाराज म्हणतात त्यांना, 18 वर्षापासून दोन्ही किडण्या गेलेले आहेत. चेहऱ्यावर एवढं तेज आहे, विचारावं लागतं बाबा खरंच गेलेत नाही. आणि काही लोकांना विचारावं लागतं तुमचे आहेत का. तर काय महाराज नाराज, कायम नाराज, कायम दुःखात, याचा उपयोग होत नाही. माझा शब्द नीट आहे का. काव्य प्रधान मन आहे, बुद्धी तत्वज्ञान आहे, आणि 5000 वर्षापासून एकत्र झालेले नाही. पृथ्वीवरचा पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. मन आणि बुद्धी एकत्र आल्यानंतर जन्माला आलेला ग्रंथ येतो. नवल आहे महाराज, भरलेला ग्रंथ आहे. आणि माझं वाक्य कायम स्मरणात ठेवा. गोवर्धन पर्वत संकट आला आणि कृष्णानं उचलला. यशोदेचं एवढं प्रेम होतं महाराज. दिवसात 8 प्रहर असतात आणि यशोदा प्रत्येक प्रहराला एक भोग करून खाऊ घालायची. 7 दिवस गोवर्धन उचलला, कृष्ण उपवाशी राहिला. याला राजा व्हायची लायकी म्हणतात. प्रजेवर जर संकट आलं तर राजा उपाशी राहायला पाहिजे. आता प्रजा उपाशी 7 दिवस गोवर्धन उचलला. 8व्या दिवशी महाराज खाली टेकवला. आईनं तोंडावून हात फिरवला आणि एका दिवसाचे 8 7 8 म्हणून एकदाच एका ताटात 56 भोग कृष्णाला चारले. तेव्हापासून लड्डू गोपाल कृष्णाला 56 भोग देण्याची परंपरा आहे. मला वेगळं बोलायचं नीट आहे का बरं का. कृष्णाचे 56 भोग देणं सोपं आहे. मी सुद्धा देऊ शकतो तुम्हाला. एक 5,000 रुपयाचा खर्च येईल प्रति माणूस, पण देऊ हे सोपं आहे. कैवल्याच्या रसानं भरलेल्या ताटात, ज्ञानेश्वरीच्या ताटात एक एक भाषारूपी भोग, अशा 56 भाषेचा भोग ज्ञानेश्वरीत आणून खाऊ घालणारे ज्ञानोबा आहेत. हे अवघड आहे. 16 वर्षाच्या मेंदूतून 56 भाषेचा भोग एकत्र करून खाऊ घालणारा पृथ्वीवरचा पहिला संत म्हणजे ज्ञानोबा आहे. 56 भाषेचा महादेव महाराजांनी खूप छान प्रमाण दिलं. 56 भाषेचा महाराज, ही ताकद आहे, हे सामर्थ्य आहे. एक मन आहे, एक बुद्धी आहे,
आणि याच्यानंतर अहंकार आहे. वाणी जर बाहेर येताना अहंकाराला स्पर्श करून आली ना, आढ्यो बिजडवाणस्मी कोण्योस्ति सदृशोमय. सगळी भाषा अहंकारात, काही बोला अहंकारच. मीच केलं, माझ्याशिवाय होऊ शकत. आता मी सांगत असतो, काही काही एवढे अहंकारी लोक आहेत महाराज, घरी येऊन जातात आणि मग सांगतात महाराज ही 25 एकर जमीन माझी आहे, बापाच काही संबंध नाही. ते मात्र जरी होय अभि मेरो तो समान मार भारतच. आता हे आशाचं नाही बरं का, चांगल्याला अहंकार झाला तर. आणि आणखीन वाक्य आहे का अप्रमाण दिले म्हणून. ज्ञानालाच अहंकार होतो, नवल अहंकाराची गाठी. मूर्खाला अहंकार होत नाही, अहंकाराच्या वाऱ्यातच संपून जातो. नाही लक्षात आली. अहंकार ही मोठी वस्तू आहे, अहंकाराच्या वाऱ्यातच संपतो. अलग लक्षात. ते असे काही असतात वाऱ्यातली. तू सांगायला लागला महाराज 25 एकर जमीन माझी, बापाच काही संबंध नाही. बंगला मी बांधलाय, बापाच काही. आणि नगरचे फ्लॅट माझे आहेत, बापाच काही संबंध. मी म्हणलं तू तरी. याच्यापेक्षा वाईट काय, जन्मदात्याचा आक्षेप. आपल्या वाणीचे लचके आपण तोडतो, आपल्या वाणीचा अपमान आपण करतो. कोण मान देणार, कोण मोठं करणार आपल्याला. शेवटचा टप्पा आहे, वाणी बाहेर येताना जर हृदयाला स्पर्श करून आली ना, गारवा बाहेर पडतो. हृदयातला प्रेम हृदय करतं बरं का. प्रेम शरीरावर जे आहे ती वासना आहे, हृदयात आहे ती उपासना आहे. समर्पण आहे ते प्रेम आहे, अपहरण नाही महाराज. अपहरण ही वासना आहे. आणि हृदय हे एकदा दिले जातं, एकदा. आता काही काही भाग्यवान आहेत. मला काय माहिती, लायब्ररीत बसलो होतो, एक जण नाराज बसला होता. मला काय झालं, शास्त्रीजी एका ठिकाणी ट्राय केलं होतं पण अपयश आलं. ते आम्ही समजूत काढली, जाऊ दे, होत असत. आता आमच्या मित्राचा मित्र होता, त्याला म्हणलं अरे याला जरा मदत करत आहे. कळलं तुम्हाला मदत. तो मला शास्त्रीजी लोड घेऊ नका, याचं हृदय काय आज तुटलेलं नाही, रोज 3 बाऱ्या तुटतं. हे काही हृदय आहे का. हृदय योग्य काळात जर वापरलं ना महाराज, 16व्या वर्षी भाष्यकार भाष्य लिहितात, 16व्या वर्षी ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहितात, आणि 16व्या वर्षी माझं राज्य स्वतंत्र व्हावं, माझ्या धर्माला स्वातंत्र्य असावं, याच्याकरता रक्ताचा अभिषेक करून शिवराय शपथ घेतात. म्हणून आपण कीर्तनाला आहोत. हे ताकद आहे महाराजांना. आपलं 16 वर्ष कुठेतरी गल्लीत पिक्चर पाहिलेला असतो आणि हेलपाटे घालायचे कामं चालू असतात. 3 वर्ष हेलपाटे मारली आणि मित्राला म्हणलं आजचा दिवस सक्सेस आहे. मित्र म्हणला काय झालं. नाही काही नाही. अरे झालं काय, कलेक्टर झाला का. नाही हो. मग नेमका काय, IPS नाही, पोलीस नाही. झालं काय, काही नाही. 3 वर्षापासून जिच्या मागं होतो. नाही ग. ती आज बोलली. लग्नाला तयार झाली का. नाही. परत जर गल्लीत दिसला, तगड मोडून हातात, याला म्हणतात प्रेमाची घरपोच पावती. इथं नका करू नाश. आता याचा नाश झालाय, त्यांना सांगू काय फायदा आहे महाराज. खासदारकी लढवतात, नाही जमलं तर आमदारकी होतं. तिथून बाद झाला तर झेडपीकडे येतो. आणखीन पैसा कमी झाला पंचायत समिती, आणखीन लॉस गेला ग्रामपंचायत, तिथून लॉस गेला तर सोसायटी, आणि तिथून लॉस झाला तर पंढरपूर. तिथे येऊन आमच्या सारख्याला सांगतात महाराज संसारात काही खरं नाही बरं का. अरे म्हणजे तो खरं राहिलं नाही तेव्हा कळून काय फायदा आहे. जेव्हा तुझ्या अंगात रग होती तेव्हा तू खरं बोलला नाहीस. जेव्हा तुझ्यात कस होता त्यावेळेस तू ताकद दाखवली नाहीस. अंगात ताकद आहे, धर्माच्या बाजूने उभं राहा, गद्दाराच्या बाजूने भरवू नका. ज्यानं धर्माशी गद्दारी केलेली
जो धर्माच्या विरोधात गेलेला आहे तो सख्खा असला तरी आपला पक्का वैरी आहे. हे बारीक लक्षात ठेवा. आणि हिंदूंना जर हा विचार सोडून दिला तर येणाऱ्या काळात आपलं भविष्य धोक्यात जाईल. म्हणून हिंदू समाजाने एक राय शिकलं पाहिजे पहिल्यांदा. आता हे विषय चालू होता हृदयाचा. आता हृदय एवढं छान आहे महाराज, त्याच्यात ज्याला बसवाल ना ते वाणीतून बाहेर येतं. आता एखाद्या माणसानं हृदय राजकारणाला दिलेलं असतं, ते आमची चुलत आहे का आपलं. एखाद्यानं हिरोईनला दिलेलं असतं, पिक्चर लॉन्च व्हायचं आहे बरं का, मावशी आहे का आपली. मी मुंबईला एखाद्या घरात गेलो, 4x4चा फोटो होता हिरोईनचा. म्हणलं महाराज तुमची यांच्याशी गाठ. म्हणलं कोणती देवी. नाही नाही असं असं आहे, तुम्हाला माहीत नाही का. म्हणलं बरं तुझी गाठ पडली का. म्हणलं नाही. म्हणलं मरेपर्यंत पडणार नाही. ज्याची गाठ मरेपर्यंत पडणार नाही अशाचा फोटो घरात लावलाय. आणि ज्यांच्यामुळं आयुष्य उमललं, आई बाप गुरु आणि संत यांना नावं ठेवतो. कोण कल्याण करणारे. कधीतरी अभ्यास करून बघा तुम्ही. हृदय योग्य व्यक्तीला एकदाच द्या. आजपर्यंत किती लोकांना हृदय दिलं आणि किती लोकांनी त्या हृदयाचे तुकडे पाडले. ते हृदय योग्य काळात जर ज्ञानेश्वरीला दिलं असतं, आत्तापर्यंत ज्ञानोबांनी संत केलं असतं आत्तापर्यंत. आणि ते वाणी जर हृदयाला योग्य स्पर्श करून बाहेर आली ना महाराज, ज्ञानेश्वरीचं वर्णन येतं अभंगाचं पहिलं चरण. भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने सृष्टीवरचं सगळ्यात छान वर्णन आहे. ज्ञानेश्वरीचं वर्णन दोनच व्यक्ती करतात, एक खुद्द ज्ञानोबराय आणि दुसरी जनाबाई. काय वर्णन आहे. अक्षराची गाठ इथं ऐकायला भेटतं बरं का. अक्षराची आपल्याला फक्त आतल्या गाठीचे भेटतात. कसली अक्षराची गाठ कसलं काय आलंय महाराज. इथं गाठी व्हायची वेळ आली तरी पण अक्षराची गाठ आणि सोडवायचा पण प्रयत्न नाही. 700 वर्षापासून काला चालू आहे आणि सांगत राहतात महाराज तिची वेणी याची. आणि विचारतात मग काय करायचं कापायचं. मला तर म्हटलं महाराज काय, मला जाळून टाकणं. मला काय करायचं विचारायचं. मला आवडत नाही बरं का. तुम्ही ती शंका हाताळू नका जिचा काही फायदा होत नाही. श्रावण बाळाच्या आईबापाचं नाव काय, काय फायदा आहे तुमचं. बस सांगितलं मी. शंतनू आणि ज्ञानविंती. ज्याला अडचण वाटेल तरी गुगलला मारा, करेक्ट आन्सर शंतनू आणि ज्ञानविंती. माझा प्रश्न वेगळा आहे. तुम्हाला माहीत नव्हतं म्हणजे काय होतं, अज्ञान. आता माहीत झालं म्हणजे काय झालं, ज्ञान. 10-5 कोटी भेटले का, चेहऱ्यावर आनंदाची लहर आली का, अशी शंका का सोडता. ज्ञानेश्वरीतली अक्षराची एक गाठ सोडा महाराज, मरेपर्यंत आनंदाची डोही. ज्ञानेश्वरीची भाषा आहे स्वानंद. साम्राज्याचा चक्रवर्ती करी ही ज्ञानेश्वरीच्या अक्षरातली ताकद आहे. आणि अक्षर आहेत ते अक्षर. एवढे माणसं बसलेत ना, माझं मनापासून ऐका. आता तुम्ही बाबाच्या मंडपात आहात, धर्माच्या मंडपात आहात. स्वतःच्या छातीवर हात ठेवून आत्म्याला प्रश्न करा, जन्म झाल्यापासून आजपर्यंत आपल्या मुखातून असा एक तरी सिंगल वर्ड, एक तरी सिंगल शब्द आला का. 1000 वर्ष महाराष्ट्र लक्षात ठेवील. आला भारत लक्षात ठेवील. तर महाराष्ट्र ठेवत नाही म्हणजे भारत केलं ठेवील. एक अक्षर अजरामर येत नाही. 4 अक्षर म्हणजे चरण, 4 चरण म्हणजे ओवी, आणि 9035 ओव्यांचं एकत्रीकरण म्हणजे ज्ञानेश्वरी. 16 वर्षाच्या मेंदूतून बाहेर आली. चंद्र सूर्य तोपर्यंत टिकणारे याला खानदानी शब्द म्हणतात. हे आणि तिला जर डोकं लावलं ना, तुमचं डोकं अमर होतं. कृपा दिले बरं का. कृपा करी हरी, कृपा करतो बरं का. ज्ञानेश्वरी एवढी कृपा करते
मी कायम वाक्य सांगतो, ज्ञानेश्वरीचं लेकरू किती ऐश्वर्य संपन्न आणि देखणं असतं हे जर महाराष्ट्राला पाहायचं असेल तर भगवान बाबाकडे पहा. ऐश्वर्य म्हणजे पैसा नाही बरं का, चेहऱ्याकडं पाहिल्यानंतर पाहावंसं वाटणं याला ऐश्वर्य म्हणतात. पाहिल्यानंतर पाहावंसं वाटणं याला ऐश्वर्य म्हणतात. ही ताकद आहे आणि हे अक्षराला डोकं लावल्यानंतर मिळतं. तुम्ही अभ्यास करून बघायचं, इतकं मिळतं. महाराज ते अक्षर एवढी कृपा करतात. तुम्ही एक अभ्यास करून पहा. हे जे आपल्याकडे मोबाईल यंत्रणा आहे, जगातलं कोणतंही ज्ञान क्लिक केलं का बाहेर येतं. क्लिक केलं की याचं कारण माहिती काय, तो डिव्हाइस आहे, त्याच्या आतमध्ये सपोर्टिंग सॉफ्टवेअर सिस्टम आहे आणि त्याचं कनेक्शन नेटवर्कमध्ये ज्या अंतराळात वेव्ज आहेत कनेक्ट तसं. आणि एकदा कनेक्ट झालं ना, जगातलं कोणतंही ज्ञान जे पाहिजे ते मार खायला लावण्यापासून तर मोठं होईपर्यंत सगळं मोबाईलवर उपलब्ध. तसं तुमचं शरीर एक डिव्हाइस आहे, हृदय सपोर्टिंग सॉफ्टवेअर सिस्टम आहे आणि अंतराळातल्या तरल संवेदना ज्या आहेत ईश्वराच्या, त्या नेटवर्क आहेत, त्या कनेक्ट करण्यासाठी कंपनी लागते. तिचं नाव ज्ञानोबा आहे. कनेक्ट करण्यासाठी. आणि जर एकदा कनेक्ट करून दिलं ना माऊलीने महाराज, कोणतंही फाईल हृदयात डाउनलोड होते. शाळेत न गेलेले तुकोबराय शेतकऱ्याचा मुलगा ज्या गावातून तुकोबरायला गावाच्या बाहेर काढण्याचा ठराव पास झाला होता, माऊलीनं कृपा केल्यानंतर आज त्याच गावात तुकोबरायची आरती होती. ही माऊलीची कृपा आहे, ताकद आहे महाराज. आणि एका गावात राहून जगाचं ज्ञान तुकोबरायच्या मुखातून आलं. सृष्टीवरचा सगळ्यात मोठा चमत्कार. आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नोही जन्म. शब्द खूप छान आहेत. तुकोबराय कबूल करतात, जे शब्द आलेत ना हे माझे नाहीत. आली मुखा वाटे, मुख म्हणजे माझी वाट. खाली माजलगाव, परभणी, लातूर, भगवानगड इकडे जाण्यासाठी टाकळीतून रोड आहे. याचा अर्थ रोड आपला आहे का? रोड आपल्या गावातून आहे आणि त्याच्याहून जाणारे वाहनं तर दुसऱ्याचेच आहेत. नीट आहे का? तसं तुकोबरायचं मुख ही वाट आहे. शब्द जे गाड्यासारखे आहेत ते माऊलीचे आहेत. आली मुखा. आणि कारण अमृतमय शब्द फक्त ज्ञानोबरायचं आहे. अक्षर एवढे श्रीमंत आहेत महाराज. तुमचं वातावरण बघून सांगावंसं वाटतंय. इथं सगळं क्वालिटी आहे, फ्रेश वातावरण आहे, लाईट आहे. आणि ज्ञानोबराने एवढं चांगलं सांगितलं, इतर भक्तीच्या व्याख्या वापरण्यापेक्षा ज्ञानोबराची वापरा. ज्ञानोबराची भक्तीची व्याख्या एवढी छान आहे. जगताना 3 गोष्टी लागतात: अन्न, पाणी आणि श्वास. अन्न म्हणजे काय? बाजरी आहे, गहू आहे, आंबा आहे, चिकू आहे. चिकू माणसं पण खातात. आता हे फळं वगैरे वनस्पती म्हणजे झाडच. अन्न झाडापासून भेटतं. पाणी ज्या भागात झाडं जास्त आहे तिथं पाऊस. कोकणात पावसाला कमी नाही. तिसरा टप्पा आहे श्वास. महाराज झाडातून श्वास, ऑक्सिजन बाहेर पडतो. आणि हे 3 वस्तू झाडावर केंद्रित झाल्या. मानवी जीवनाचा आधार, विश्वाचा आधार झाड आहे. झाड कसं जगतं? आता हे शेतकरी आहेत सगळी. बांधावरचं झाड का कापता तुम्ही? सांगा ना लवकर. काय पडतो? वसा का भावकीचे भांडण आहेत? वसा प्रॉपर शब्द आहे. अर्थ काय माहिती का? त्याच्या सावलीखाली दुसरं काही वाढत, सूर्यप्रकाश भेटत, फोटोसिंथेसिस नावाची प्रक्रिया आहे. त्याचा हरित प्रकाश संश्लेषण प्रक्रिया. सूर्यप्रकाशात अन्न असतं. सूर्यप्रकाशात
आणि त्याच्यावर झाड जगतं. अन्न, वस्त्र, निवारा आणि श्वास यांचा आधार झाड होतं. विश्वाचा जगण्याचा आधार झाड होतं. झाडाचा आधार प्रकाश आहे, विश्वाचा आधार प्रकाश झाला. ज्ञानोबराय सांगतात भक्तीची व्याख्या आहे, जो त्या प्रकाश कणाचा अभ्यास करतो ती भक्ती. ऐसा हा सहज माझा प्रकाश जो कपिध्वजा, तो जाणीजे या ओजा भक्ती बोलीजे. विठ्ठला सगळं स्पष्ट असतं महाराज. ज्ञानेश्वरी एवढी टेस्ट आहे. ज्ञानोबराने एवढं छान सांगितलेलं आहे, एकच इंद्रिय एका विषयासाठी असतं, पण 5 इंद्रियाला जर तो पदार्थ आपलासा वाटला तर तो राजा आहे, तर तो महान आहे, राजा आहे, अमृत आहे. आता आपल्या फळामध्ये राजा कोणी सांगा ना? सीझन संपलंय का? खाऊन उलटू नका ना. आंबे खायचं काम चाललंय सासुरडीला जाऊन, पुन्हा मदत काय काय आंबा आहे ना. आता पुढचं मला सांगा, आंबा राजा काय? नाही म्हणजे गोड आहे, मग चिकू गोड नाही का? नाही, दिसायला चांगला आहे, सफरचंद चांगलं नाही का? एक गुण नाही आहे महाराज. आंबा आहे ना, त्याचं वर्णन ऐकलं का कान तृप्त होतात, स्पर्श केला ना त्वचेला आनंद भेटतो. ज्या बाईने त्याला चुरगळले, रस करताना 6 तास सुगंध जात नाही. खानदानी आंब्याचं देवगड हापूस, आपल्या शेपेचं नाही. आपण असले घाण खातो महाराज, 2 दिवस हाताचा वाज जात नाही. ते काय कीर्तन सांगायसारखं थोडीशी. आणि तिसरा टप्पा आहे, तो जिभीला तर आनंद देतोच. जेवण आहे ना महाराज, बघितल्यानंतर खावंसं वाटलं पाहिजे. कीर्तनाचा मंडप आहे ना, मंडपात आल्यावर कीर्तन करू वाटलं पाहिजे, पळून जावं नाही वाटलं पाहिजे. एवढं वातावरण छान आहे. तुम्ही अभ्यास करून पहा, मोठमोठ्या हॉटेलला जा, तिथं गेले ना पहिला ना आपल्याला सॅल्यूट टाकतात, आपण लायकीचे असो किंवा, आणि मनाला आनंद होतो की सॅल्यूट, मान भेटला. बायको घरी देत नाही पण मान इथं पहिल्यांदा बरं वाटतं. आणि जे ताट असतं, डिश एवढी छान सजवतात 5 स्टारला, 3 स्टारला किंवा आपल्या नगरच्या पण चांगल्या हॉटेलला, एवढी छान सजवतात. तुमचीच काकडी आहे, तुमचंच टमाटर आहे, पण त्याला एवढं योग्य कट केलेलं असतं स्वच्छ, त्याला सलाड म्हणतो, सलाड. आणि आपल्या बाया भाग्यवानीत असं वाढतात महाराज, खा कसं पण, नाहीतरी पोटातच जाणार आहे. आता नाहीतरी पोटात जाणार आहे म्हणजे काय चव लागणार आहे त्याची? खाणारा भाग्यवानी तो तर महाराज, तुम्ही तुमचा बघा, मला सवय, मला हे प्रकार खाण्याचं नाही महाराज. बघितल्यानंतर खावंसं वाटलं पण. ज्ञानोबराय मदत माझी ज्ञानेश्वरी ना, पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, सुगंध घेतल्यानंतर आणि रसपान केल्यानंतर आनंद देते. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला तर नीट दिसतच नाही ना, आपण बघतो कुठं. आता एक उदाहरण आहे, ज्ञानेश्वरीतला सुगंध, ज्ञानेश्वरीतला चव भेटत नाही याचं कारण सांगतो. एवढे माणसं आहेत, अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे आहे ना, आहे का नाही? एकदा सांगा, 5 मिनिट राहिली आहे ना. आणि त्याच्यामध्ये यूट्यूबला सगळं दिसतं. दिसायचं कधी बंद होतं? बॅलन्स संपला, दिसायचं. आपल्याला देव दिसत नाही, ज्ञानेश्वरीतला सुगंध दिसत नाही. आपलं काय झालंय? का बॅटरी उडाल्या? काही भाग्यवानाची बॅटरीच राहिली नाही. बॅलन्स शब्दाचा अर्थ आहे पुण्य. पुण्य जर आहे ना महाराज, ते पुण्य तुम्हाला मोठं करतं. पुण्य असलं तर माणूस आपल्या आईला आई म्हणतो, मावशीला आई म्हणत नाही. नाही ग, आजच्या काळात ज्ञानेश्वरीला आई म्हणणारे कमी झालेत. इतर धर्मात, इतर संप्रदायात जातात आणि त्यांचे चॉकलेट भारी आहेत.
मला तर एक दुसऱ्या संप्रदायाचा माणूस भेटला होता. म्हणले महाराज तुम्ही जरा बरं बोलता, आमच्याकडे या. म्हणलं काय भेटन? म्हणले आम्ही तुम्हाला पापातून मुक्त करू. मी म्हणलं मी कोणाचा खून केलाय? नसलेलं पाप आपल्या डोक्यात टाकतात, नसलेलं टेन्शन. याच्या पलीकडे आहे का? एखाद्याची आई जर कलेक्टर असली ना, कलेक्टर आहे व्यक्ती, त्याच्या जवळ आपण उभा राहिलोत भीती वाटते, वाटायलाच पाहिजे. विद्वानाच्या जवळ उभं राहिले ना, आदरयुक्त भीती वाटते. आता काही भाग्यवान म्हणतात महाराज कोणताही महाराज आणा त्याच्यासमोर डायरेक्ट बोलतो, येडी हळदी. जी पोरगी म्हणते का मी सासू समोर डायरेक्ट बोलते, येडी हळदी. बोलण्याला काही प्रोटोकॉल आहेत महाराज. आपोआप हृदय शांत होत. आणि समोरच्याच्या तपश्चर्येचा मला एकदा म्हणला महाराज आमच्या साहेबाच्या चेहऱ्यावर तेज नाही का? अरे म्हणजे शुगरमुळे पांढरा पडलोय तू. ज्ञान पिकलं ना, आत्मविश्वास डोळ्यातून बाहेर येतो आणि कातडीचा कलर बदलतो. त्या माणसाला पाहिल्याबरोबर नैतिक वजन पडतं. त्या तोलामोलाचं एकच व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर नामदेव शास्त्री बाबा. नजर वाघासारखी, पाहिल्यानंतर भीती वाटते. नाही वाटली तर मी सांगितलं ते समजून घ्यायचं. पुढचा टप्पा लक्षात घ्या बरं का. आता म्हणजे जो सांगतोय तुम्हाला ते. पण श्रीमंत माणसाच्या जवळ जा, भीती वाटते, वाटतेच गरीबाला. ज्ञानाजवळ जा, भीती वाटते अज्ञानाला. विद्वानाजवळ जा, साधकाला भीती वाटते. पदाच्या अधिकारावरच्या माणसाकडे जा, भीती वाटते. पण एकाची आईच कलेक्टर आहे, त्याला भीती वाटते आईची. आणि म्हणजे तू आई कलेक्टर, लोक घाबरतात. घाबरत असतील, आमची आई येते, आम्ही मांडीव बसतो, पदर ओढतो. ज्ञानोबरापेक्षा ऐश्वर्य संपन्न कोणीच नाही. ज्ञानोबरापेक्षा तपस्वी नाही, ज्ञानी नाही, विद्वान नाही. पण ज्ञानोबराची आम्हा वार करायला भीती वाटत नाही, आमची माई ती ज्ञानेश्वरी. खूप छान म्हटलं बरं का महाराजांनी, खूप छान चालू होती. भरपूर पाणी पिऊन झाले, अडचण नाही. मला एक जण म्हणलं महाराज तुम्ही एवढं पाणी पिता. म्हणलं मग काय पिऊ नेमकं? काय विचित्र लोक आहेत. तसा गुळ खायचं बंद केलंय मी. ते गुळ खायचो. एक जण म्हणलं महाराज तुमची मजा आहे. मी म्हणलं नेमकं काय गुळ खाल्ला म्हणलं तुम्ही? हे पद्धत थोडीशी. कॅमेरावाले थोडे मागं पण चमकत जा बरं का, नाही तर पब्लिक म्हणे सगळा कॅमेरा यांच्याकडेच आहे काय. सगळ्याला समान वाटा द्या विठाला. गेल्या 700 वर्षापासून जेवढे महाराष्ट्रात संत झाले ते कुठून झाले याचं वर्णन इथे. फक्त ज्ञानेश्वरीच्या उदरातून जो बाहेर आलाय तो संत. एखादा म्हटलं महाराज आमचे गुरु ज्ञानेश्वरी वाचत नाही, ढोरू असतील. ज्ञानेश्वरी वाचली नाही आणि गुरु झाला, अपवादात्मक सुद्धा सिद्धांत नाही. मी एक कायम सांगत असतो, तो सिद्धांत पक्का डोक्यात ठेवा. आता एवढे माणसं आहेत, मला उत्तर देतो मी. दत्त महाराज रामनवमी सप्ताह कोणाचं आहे? झालं पांजाला बोट किती आहेत. सप्ताह कोणाचं आहे रामनवमीचा? रामच. आणि काल्यात वर्णन पटतं का तुम्हाला? नृसिंह जयंती सप्ताह कोणाचा आहे महाराज? नृसिंहाचा. आणि काल्यात वर्णन पटतं. चंपाषष्ठी सप्ताह कोणाचा आहे? येळकोट येळकोट. आणि काल्यात वर्णन अर्थ वेगळा आहे. कृष्णाशिवाय पर्याय नाही. संपूर्ण भारताला, सनातन संस्कृतीला आणि सनातन धर्माला कृष्णाशिवाय पर्याय नाही. तसं संपूर्ण महाराष्ट्राला, मराठी भाषेला आणि माय मराठी मातीला ज्ञानेश्वरी आणि ज्ञानोबराशिवाय पर्याय नाही. पर्यायच नाही महाराज. ताकद येते. शब्द खूप छान आहे, फक्त म्हणताना घाई होते म्हणून लक्षात देत नाहीत. ते हे माय
आपल्या इथं बाईला बाई म्हणतात, ताईला ताई म्हणतात. जेव्हा तिला मुलगा किंवा मुलगी अपत्य होईल तेव्हा तिला माय म्हणतात, आई म्हणतात. ज्ञानेश्वरी माय आहे कोणाची? पुढचा शब्द मागं घ्या, संत जना. संत. आणि तळागाळातल्या बहुजन समाजापासून प्रत्येक समाजात संत दान केलेत. 5000 वर्षापासून परंपरा आहे. गुरुना सांगावं, शिष्यानं ऐकावं. पृथ्वीवरचा पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी. शिष्य ज्ञानोबराय सांगतात, समोर बसून गुरु निवृत्तीनाथ ऐकतात. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. किती मोठी ताकद. आणि या माध्यमातून संपूर्ण भारताचं मंगल ज्ञानोबरायांनी केलंय. अभंगाचं शेवटचं मुडी सेवा करी दासी जडी, ते हे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी. भारताचं मंगल ज्ञानोबरायाला का म्हणतात त्याचं कारण समजून घे. 1000 वर्षापूर्वी आणि वाणीचा विकास जेव्हापासून झाला, भाषेचा, तेव्हापासून संस्कृतमधलं ज्ञान प्राकृतमध्ये आणण्याची हिंमत कुणामध्ये होत नव्हती. ठराविक लोकांनी केली. कर्नाटकमध्ये पुरंदरदास आहे, तामिळनाडूकडे अल्वार आणि नायनमार आहेत, पश्चिम बंगालला गौरांग महाप्रभू आणि चैतन्य महाप्रभू आहेत, आसामला शंकर देव आहेत, आणि संपूर्ण उत्तर भारतात कबीर आणि तुलसीदास आहेत. बारीक आहे का? मी जेवढे नावं घेतले ना, या सगळ्या संताला प्राकृतमध्ये संस्कृतलं ज्ञान आणण्याची पहिली प्रेरणा महाराष्ट्रातून देणारे ज्ञानोबा आहेत. पहिली प्रेरणा. म्हणून ज्ञानेश्वर मंगळ मुडी हे ज्ञानोबाला शोभतं महाराज. या ठिकाणी वेळ झालेला आहे. 3 सत्रात कार्यक्रम आहे. मला वाटतं राजदीप महाराज आंधळी आदरणीय महाराजांची कथा आहे. सकाळी कीर्तनं आहेत, संध्याकाळी कीर्तनं आहेत. नाव कोणाचं घेत नाही, कोणाचं राहू शकतं. मला वाटतं आदरणीय शिवाजी महाराज, बाळू महाराज, योगेश महाराज आहेत का? हां, आदरणीय भगवानगडचे विद्यार्थी योगेश महाराज आहेत. आणि ज्यांचं दिव्य नियोजन आहे आदरणीय रामकृष्ण महाराज शास्त्री बाबा. या सर्वांच्या चरणाला वंदन करतो. जाताना फक्त एक वाक्य सांगतो. गेल्या 500 वर्षापासून राम प्रभू उन्हामध्ये होते, आपण सावलीत बांगल्यात होतो. त्यांना सावलीत आणण्यासाठी 6.5 लाख लोकांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. ज्यांनी बलिदान दिलं त्यांना सुद्धा राम प्रभू विराजमान होताना डोळ्यांनी पाहण्याचं जे सुख लाभलं नाही ते तुम्हाला लाभलं. हे तुमचं भाग्य. आणि याच्या पलीकडे महाराज काही ऐतिहासिक घटना असतात स्मरणात ठेवण्यासाठी. इतिहासात 2024 साल हे कायमचा अजरामर राहील राम प्रभूसाठी. आणि त्यासोबत फुन्ने टाकळेचा इतिहास अजरामर राहील. ज्या 2024ला राम प्रभू विराजमान झाले होते त्याच 24ला शिवनाथ बाबाचा नारळी सप्ताह आपण केला होता. ह्या स्मरण तुम्हाला राहील एवढं सांगतो. आणि आमचे शरद महाराज पण आहेत. महाराज आपलं जे वैभव आहे ते आपण जपलं पाहिजे. 13व्या शतकापर्यंत ज्ञान डुबलं होतं. ते प्रकट करणारी ज्ञानेश्वरी ते येणाऱ्या काळात पुन्हा लोपलं किंवा लोकांनी लोपवलं. म्हणून 16व्या शतकात 17व्या शतकात नाथांनी प्रकट केलं. 16व्या शतकात ते पुन्हा लोपलं. म्हणून 20व्या शतकामध्ये भगवान बाबांनी पाण्यावर बसून सगळ्या समाजाला ज्ञानेश्वरीकडे वळवलं. आणि मला असं वाटतं की 21व्या शतकात ती ज्ञानेश्वरी पुन्हा लोपली होती. तळागाळापासूनच्या समाजापासून ते अतिउच्च शिक्षित समाजापर्यंत त्या ज्ञानेश्वरीला पोहोच यांनी केलं ते भगवानगडचे आपले महंत बाबा आहेत. आणि हे बाबाच्या आशीर्वादाने चालू आहे. म्हणून भगवान श्री ज्ञानोबराय राजयोगीराज ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा, वामन भाऊ, नारायण बाबा, खंडोजी बाबा
शोरनाथ बाबा या सगळ्या संतांची तुमच्यावर कृपा व्हावी आणि खास करून या संताला संत जिने केलं त्या ज्ञानेश्वरीची तुमच्यावर कृपा व्हावी एवढं बोलतो आणि थांबतो. ज्ञानेश्वरा